नमस्कार मित्रांनो, आज आपण एका Google फीचरच्या टूल्सबद्दल माहिती पाहणार आहोत. त्या फीचरचं नाव आहे टूल्सचं नाव आहे Google कॅलेंडर. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर गेल्यानंतर या ठिकाणी प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला Google कॅलेंडर हे टाईप करायचं आहे. या ठिकाणी Google कॅलेंडर असं टाईप केल्यानंतर या ठिकाणी कॅलेंडर हे ॲप आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी जर पाहिलं तर इथं अपडेट दाखवत आहे. माझं हे ॲप अपडेटला आलेलं आहे, पण तुम्हाला इन्स्टॉल असं दाखवेल, तेव्हा तो इन्स्टॉल करून घ्यायचं. मी आता डायरेक्ट त्या ॲपवर जाऊन दाखवतो. या ठिकाणी Google कॅलेंडर ॲप आपल्याला वेगवेगळे इव्हेंट किंवा वेगवेगळ्या घटना किंवा कार्यक्रम आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी याचा उपयोग आपल्याला करता येईल. या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपले जे बेसिक कॅलेंडर असतो त्या प्रकारेच हा कॅलेंडर या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं तर पूर्ण आपले जे 12 वर्षाचे महिने आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, या प्रकारेच या ठिकाणी आहे. आणि इकडे जर बघितलं तर आपण या ठिकाणी हे सर्व ऑप्शन आपल्याला दिसतील. शेड्यूल डे, 3 डेज, वीक, मंथ, अशा प्रकारे. तर आता एक एक करून आपल्याला या फीचरबद्दल माहिती करून घ्यायची आहे. या ठिकाणी जर बघितलं तर शेड्यूलमध्ये जर बघितलं तर आपण जे शेड्यूल या ठिकाणी जर पाहिले तर जे आपण इन्सर्ट केलेले आहेत किंवा जे इनबिल्ड आहेत Google कॅलेंडरमार्फत, ते सर्व आपल्याला इथे दिसून येतील. या ठिकाणी जर आपण डे वाईज पाहिलं तर आपल्याला त्या दिवशी कोणतं कॅलेंडर म्हणजे त्या दिवशी कोणता हे आहे इव्हेंट आहे ते आपल्याला दिसून येईल. 3 डेजचं पाहिलं तर 3 दिवशी पुढील 3 दिवसामध्ये कोणते इव्हेंट आपल्याला इथं आहेत हे आपल्याला दिसून येईल. मग या ठिकाणी खाली जर बघितलं तर वीकचं म्हणजे पूर्ण आठवड्याचा आपल्याला इव्हेंट या ठिकाणी दिसतील. म्हणजे कार्यक्रम आपण जे इन्सर्ट केलेले आहेत ते आपल्याला दिसून येतील. आणि मंथचं पण त्याच प्रकारे आहे. एका पूर्ण महिन्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम आपल्याला म्हणजे आपण इन्सर्ट केलेले आहेत किंवा इनबिल्ड आहेत हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग या ठिकाणी इन्सर्ट कशाप्रकारे आपल्याला करता येईल हे आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी जर आपण बघितलं मंथ, या ठिकाणी ज्या तारखेला आपल्याला एखादं इव्हेंट किंवा कार्यक्रम किंवा एखादी घटना आपल्याला म्हणजे नोंद करायची असेल त्या तारखेला, समजा उदाहरणामध्ये आपल्याला जर 20 तारखेला एखादी घटना आठवणी ठेवायची असेल, एखादा कार्यक्रम आपल्याला आठवणी ठेवायचा असेल, त्या 20 तारखेच्या ह्याचं आपल्याला ज्या वेळेला आपल्याला हे करायचं आहे त्या वेळेला समजा आता पूर्ण वेळ दिलेली आहे. या ठिकाणी 1 AM ते 11 PM यापर्यंत अशा प्रकारे हे दिलेलं आहे. या ठिकाणी आपण याला क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारे हे ॲड टायटल इथं दिसून येते. या ठिकाणी जर आपण इव्हेंट टाईप केलं, समजा एखादं इव्हेंट एखाद्या समजा बर्थडे आहे, एखाद्याचं बर्थडे, या ठिकाणी असं टाईप केलं आणि सेव्ह केलं तर त्या ठिकाणी बघा बर्थडे अशा प्रकारे आलेला आहे. मी याच पद्धतीनं जर पाहिलं तर आपण या अगोदरचे इव्हेंट आपण या ठिकाणी बघा आता पुढं दिलेलं आहे. उद्या 8 तारखेला या ठिकाणी डॉक्टर हरगोविंद खुराना जन्म 9/1 म्हणजे काय तर मला 8 तारखेला हे 3 वाजता याचं नोटिफिकेशन मिळणार आहे की 9 तारखेला मला ह्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांचं जन्मदिवस आहे. हे आपल्याला आदल्या दिवशी ही आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही त्याही दिवशी ज्या दिवशी आपल्याला पाहिजे आहे त्याही दिवशी डायरेक्ट आपल्याला नोंद करता येते. म्हणजे अशा प्रकारे विविध जे कार्यक्रम आपल्याला राबवायचे आहेत किंवा मग जे लक्षात ठेवायचे आहेत काही इव्हेंट वगैरे, तर आपल्याला या पद्धतीनं आपल्या या Google कॅलेंडर ॲपमध्ये आपण अशा प्रकारे इन्सर्ट करून इव्हेंट लक्षात ठेवू शकतो. आणि विशेष म्हणजे हे सर्व एकदम सुटसुटीत आहे आणि सर्वांना लक्षात यासारखं आहे. या सर्व इव्हेंटचं आपल्याला नोटिफिकेशन मिळत असतं आणि पूर्ण आपण वर्षाचे पूर्ण 12 महिने आपल्याला नोटिफिकेशन म्हणजे अलाराम टाईप आपल्याला या ठिकाणी
इन्सर्ट करून या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे याचा वापर करता येतो आणि हे Google द्वारे प्रोव्हाइड केलेलं एकदम चांगल्या प्रकारचं फीचर आहे. याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद मित्रांनो.